ठरलं तर मग या मालिकेच्या 18 मार्चच्या भागामध्ये आता सायलीच्या हातामध्ये प्रियाच्या विरोधात असा काही पुरावा लागलाय की या सगळ्यामध्ये प्रियाचं भांडं फुटलंय आणि आता प्रियाच्या खूप मोठा सत्याचा उलगडा इकडे सायलीच्या हातात आलेला आहे. प्रियाची जी कुकारस्थानं चाललेत त्याचा अजून एक अर्जुन आणि सायलीला लागलेला आहे. प्रिया ही या तिघांची साक्षीदार आहे किंवा तिघांची साथीदार आहे. या सगळ्याचे पुरावे अर्जुन सायलीच्या हातात कसे लागलेत, काय लागलेत, सगळं सगळं पाहू. इकडे प्रतिमा ज्या वेळेला बागेमध्ये अर्जुन सायलीला दिसते तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या हे काय, तुम्ही अजून गेला नाहीत? यावरती प्रतिमा म्हणते, नाही, बागेमध्ये रातराणी फुलली होती ना, ती पाहण्यासाठी गेले होते. यावरती अर्जुन म्हणतो, आणि मला खात्री आहे त्या रातराणीच्या मनातलं सुद्धा तुला कळलं असेल. यावरती प्रतिमा म्हणते, अर्जुन काय बोलतोयस? यावरती अर्जुन म्हणतो, आतमध्ये ज्याप्रमाणे मी काही न बोलता माझ्या मनातलं सगळं तुला समजलं ना, त्याचप्रमाणे तिकडे सुद्धा रातराणीच्या मनातलं तुला कळलं असेल ना. यावरती सायली म्हणते, पण थँक्स प्रतिमा आत्या, आतमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला मदत केलीत ना, आम्ही काही न बोलता सगळ्या घरच्यांना समजवलं, मधुभाऊंना ठेवण्यासाठी मनवलं, खरंच तुमचे किती आभार मानावे तितके कमी आहेत. यावरती प्रतिमा सांगते, तुम्ही मला आभार मानून पर्क करताय का? एका आईला आपल्या मुलांच्या मनात काय चाललंय किंवा आपल्या मुलांना काय हवे हे सांगण्याची किंवा त्यासाठी थँक्स म्हणण्याची काहीच गरज नसते. एक आई आपल्या मुलांच्या मनातलं ओळखून त्यांना जे जे हवे ते करत असते आणि याच्या पुढेही मी तेच करणार आहे, असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली प्रतिमाचे खूप खूप आभार मानतात. आणि खरंच प्रतिमा, त्या आज तुमच्यामुळेच आम्हाला हे सगळं शक्य झालं असं म्हणतात. प्रतिमा म्हणते, पुन्हा माझे आभार मानू नका बरं, खूप उशीर झालाय, मी निघते आता, असं म्हणत प्रतिमा दोघांचाही निरोप घेते आणि जायला निघते. त्यानंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघं जण आपल्या रूममध्ये येतात. इकडे प्रिया घरी आलेली असते आणि तिला सारखं सारखं महिपतचीच गोष्ट आठवत असते. महिपत या सगळ्यामध्ये जी धमकी दिलेली आहे ती सगळी धमकी आठवते आणि नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मला लवकरात लवकर अश्विन सोबत लग्न केलं पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही. हा महिपतने जी काही धमकी दिली ती धमकी तो खरी करून दाखवेल. मला काहीच कळत नाहीये की नाही काय करू काय करू नाही. लवकरात लवकर अश्विनला सांगून त्या दोघांनाही घरी बोलवलं पाहिजे. पण त्या दोघांना घरी बोलवायच्या आधी ही गोष्ट माझ्याशी बोलली पाहिजे. मला फोन करून कळवायला पाहिजे की ह्या गोष्टी कशा पद्धतीने हँडल करायच्या ते. आणि ती विचार करते, मी सायलीला जे सत्य सांगितलं की मधुभाऊ हे आउट हाऊसमध्ये आहेत हे सत्य मला कळलंय आणि त्यामुळेच हा गोंधळ झालाय. आणि यापुढे जर सायलीला समजलं की मी अश्विन सोबत लग्न करते तर खूप मोठा गोंधळ होईल. इकडे आता सायली आपल्या रूममध्ये आलेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये एकच विषय चालू असतो, पूर्णाजीने म्हटलेला की हा मधुकर पाटील इकडे आल्यामुळे आमच्या पण जीवाला धोका होऊ शकतो. आणि तोच विचार सायली करत असताना तिकडे अर्जुन येतो आणि काय झालं, कसला विचार करताय? यावरती सायली म्हणते, मला काहीच कळत नाहीये की प्रियाला या गोष्टी कशा कळाल्या की मधुभाऊ तिकडे आहेत, महिपतपर्यंत या गोष्टी कशा पोचल्या, मला खरंच कळत नाहीये, खूप कॉम्प्लिकेटेड झालंय हे सगळं. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही इतका विचार करू नका. यावरती आता इकडे सांगायला लागते, सायली जोपर्यंत ती साक्षी हे दोषी सिद्ध होत नाहीये ना, तोपर्यंत मला नाही वाटत हा महिपत गप्प बसेल. अर्जुन म्हणतो, तुम्ही काही काळजी करू नका, जोपर्यंत मधुभाऊ आपल्या आउट हाऊसमध्ये आहेत ना ते सेफ आहेत. सायली म्हणते, पण तरीसुद्धा मला खूप काळजी वाटते, म्हणजे मी मधुभाऊंना इकडे आणून आपल्या घरच्यांच्या जीवाला धोका तर नाही ना केला. अर्जुन म्हणतो, तुम्ही कसलाही विचार करू नका, असं काहीही झालेलं नाहीये, घरच्यांच्या जीवाला कोणताही धोका नाहीये, तुम्ही काहीही काळजी करू नका. पण सायलीला खूप चिंता वाटते. सायली म्हणते, मला कळतच नाहीये, पण मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत रणदिव्यांच्या, ही गोष्ट मुळातच महिपतपर्यंत पोहोचली कशी एक, आणि ती गोष्ट प्रियापर्यंत पोहोचली कशी दोन. यावरती अर्जुन म्हणतो, पॉइंट आहे तुमच्या बोलण्यात, आपण या सगळ्याचा विचार करूया, पण सध्या आता तुम्ही शांत राहा, मधुभाऊंना काही होणार नाहीये, असं म्हणत तो आता घरचे सुद्धा सेफ आहेत असं सायलीला आश्वासन देतो. तोपर्यंत इकडे महिपत साक्षीला भेटायला आलेला असतो. साक्षीला महिपत भेटायला येतो आणि तो तिला सांगतो, मधुकर पाटील सुटला, असं म्हटल्यावर ती साक्षीच्या पायाखालची जमीन हादरते. अण्णा काय बोलताय? आता जर का हा मधुकर पाटील सुटला तर मी काय करू?
मला कशा पद्धतीने इकडून तुम्ही सोडवाल. यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, हे बघ तू शांत राहा, तू शांत राहा. यावरती म्हणते, अण्णा मी कशी शांत राहू? तुम्ही मला एक गोष्ट सांगा, म्हणजे जेलमध्ये असलेल्या बायकांना पण फाशी होते का? ते असं वरती लटकवतात ते, मला पण असं लटकवतील का? अण्णा संपलं सगळं, संपलं. आता तो अर्जुन सुभेदार मला फाशीपर्यंत लटकवणार आहे. अण्णा मला फाशीवरती लटकवण्याच्या आधीच तुम्हीच माझा गळा दाबून टाका. अण्णा मला मारून टाका. आणि हे फोन बिन काय ठेवलेत ना, हे नको. हे घेऊन जा तुम्ही फोन. काय उपयोग आहे सगळ्याचा? जर का मी मरणारच आहे तर हे फोन आणि बिन माझ्याकडे असून काय उपयोग आहे? महिपत म्हणतो, ए पोरी जरा शांत हो. इतका आतताईपणा आता करू नकोस. काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये तुझा बाप आहे ना, तुझा बाप तुला जिवंतपणे सोडवेल ना. यावरती साक्षी म्हणते, पण अण्णा कसं सोडवणार? त्या मधुकर पाटलाला अर्जुन सायली घेऊन गेलेत. ते जर का घेऊन गेले असतील तर आता या सगळ्यामध्ये माझी सुटका कोण करणार? नाही, मी या सगळ्यातून सुटूच शकत नाहीये. अण्णा तुम्ही गळा धरा आणि मला मारून टाका. अण्णा मला मारून टाका. यावरती आता ती फोन बिन फेकायला लागते आणि त्यावरती महिपत म्हणतो, हे बघ जे प्लॅनिंग मी करतोय ना, त्या सगळ्या प्लॅनिंगची तू वाट लावशील. मी तुला आधीच सांगतोय, जरा तरी गप्प बस, काहीही करू नको, शांत राहा. तुझा बाप अजून जिवंत आहे, तो तुला सोडवेल. जरा शांतपणे घे. असं म्हणत आता इकडे महिपत साक्षीला समजवत असतो, पण साक्षी समजण्याच्या पलीकडे असते. मधुकर पाटील पळून गेला या गोष्टीमुळे ती खूप हायपर झालेली असते आणि या सगळ्यामुळे तिला आता अजिबात काही सुचत नसतं. इकडे तोपर्यंत रूममध्ये कल्पना, प्रताप बोलत असतात आणि कल्पना म्हणत असते, मला तर खूप चिंता वाटते. म्हणजे ह्या दोघांच्या लग्नाचं आपल्याला गुपित पण ठेवायचं आहे आणि अर्जुन सायलीचं काय चाललंय ना कळतच नाही. प्रताप म्हणतो, बघ ना, आता त्या मधुकर पाटलाला इथे आणून ठेवले आणि हे सगळं करत असताना आपल्याला विचारायची गरज पडत नाही आणि कशा पद्धतीने आपल्याशी तो बोलतो बघितलंस ना. असं म्हटल्यावर ती कल्पना म्हणते, खरंच या दोघांचं काय चाललंय कळतच नाहीये. त्यावरती अश्विन म्हणतो, दादा वहिनीचं काय चाललंय ते चालू दे, पण या सगळ्यामध्ये माझ्याकडे सगळं दुर्लक्ष होतंय हे कळतंय का? सगळा फोकस ते स्वतःकडेच घेत आहेत. मला या सगळ्यामध्ये आता काही झालं तरी सुद्धा माझ्या लग्नावरती फोकस केला पाहिजे. तुम्ही लवकरात लवकर प्रतिमा आत्यासोबत बोलून घ्या आणि काय आहे ते ठरवा. यावरती प्रताप म्हणतो, हो प्रतिमासोबत बोलू ही गोष्ट ठीक आहे, पण माझ्या मनात वेगळीच भीती आहे. यावरती कल्पना म्हणते, काय करायचंय? मला पण भीती वाटते. जर का ही गोष्ट अर्जुन सायलीला समजली ना, तर ते प्रतिमाच्या मनामध्ये तो विचार भरवतील आणि मुळातच तुम्हाला माहिती आहे ना, की प्रतिमा आपल्यापेक्षा जास्त जवळ कुणाच्या असते? तर ती त्या दोघांच्या जवळ असते. जर आता ह्या दोघांनी तन्वीबद्दल काहीतरी तिच्या मनात भरवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि या सगळ्यामध्ये आता तन्वीबद्दल हे भरवल्यावरती लग्न मोडायला प्रतिमा कमी नाही करणार. प्रताप म्हणतो, हो ही गोष्ट खरी आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तिच्याशी बोलायलाच लागणार आहे. काहीही झालं ना तरी सुद्धा जर का आपण तिच्याशी बोललो नाही तर गोष्टी कॉम्प्लिकेटेड होतील. आपण तिला समजावून सांगूया. असं म्हणत ते आता पूर्णाईकडे येतात. पूर्णाईला सांगायला लागतात की प्रतिमाकडे जायचं आहे ना, आपण अश्विनच्या लग्नाची बोलणी करायला. यावरती पूर्णाई म्हणते, हो लवकरात लवकर बोलणी करायला जाऊया, पण आपण असंच कसं जायचं? जर का आपल्याला बोलणी करायला जायचं आहे तर आपल्याला काहीतरी घेऊन जायला पाहिजे ना. कल्पना म्हणते, हो आपल्याला ओटी वगैरे घेऊन जायला पाहिजे. आपण एक काम करूया का, म्हणजे मी ना ऑनलाईन ओटीचं सामान सगळं मागवलेलं आहे आणि ते सामान घेऊन आपण जाऊ. असं म्हणत या सगळ्यांची चर्चा चालू असते. इकडे तोपर्यंत प्रियाचा फोन येत असतो अश्विनला. ती अश्विनला सांगत असते की मामा मामी इकडे येणार आहेत ना, तर त्याआधी त्यांना मला कॉल करायला सांग. मला जर का त्यांनी आधी कॉल केला ना तर या सगळ्यामध्ये मी त्यांच्याशी बोलून घेईन हे तिला सांगायचं असतं. तिला हे सांगायचं असतं की रविराज किल्लेदार आणि सायली आणि अर्जुन या 3 व्यक्तींना लग्नाचं न कळू देता आपल्याला हे लग्न करायचं आहे. असं म्हणत ती आता प्लॅनिंग करणार असते आणि म्हणून ती हे सांगण्यासाठी अश्विनला कंटिन्युअसली कॉल करत असते. पण अश्विनला कॉल करत असताना अश्विनचा मोबाईल डायनिंग टेबलवरती असतो आणि सायली किचनमध्ये असते. अश्विन आतमध्ये पूर्णाजी आणि आता प्रताप यांच्यासोबत बोलत असतो. सायली विचार करते, कंटिन्युअसली फोन येतोय प्रियाचा, काही प्रॉब्लेम असेल का? म्हणजे आता प्रतिमा आत्यांची तब्येत वगैरे ठीक नसेल का? काय नक्की झालं असेल? असं म्हणत ती आता बऱ्याच वेळ फोन वाजतो पण ती उचलण्याचं टाळते. बराच वेळ ती टाळते
पण आता एका पॉइंटला तिच्या डोक्यात विचार येतो, नाही नाही, मला असं वाटते प्रतिमा आत्यांची तब्येत वगैरे बिघडली असेल का, म्हणून फोन केला असेल का. ती अश्विनला बराच वेळा आवाज सुद्धा देते, पण अश्विन काही ते आवाज ऐकत नाही. मग आता सायली नाईलाजाने फोन उचलते. फोन उचलल्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते, अश्विन हे बघ, मामा मी इकडे घरी येणार आहेत ना, त्याच्या आधी त्यांना मला कॉल करायला सांग. ज्या वेळेला ते घरी येतील त्याच्या आधी मला असं काहीतरी आहे की त्यांना सांगायचं आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सायली हे वाक्य ऐकते आणि काहीच बोलत नाही. प्रिया इकडे हॅलो हॅलो अश्विन ऐकतोयस ना, असं बोलत राहते आणि तितक्यात तिकडून अश्विन येतो. अश्विनला पाहिल्यावरती इकडे आता सायली तो फोन त्याच्याकडे देते. आता अश्विन चिडतो, तुला कोणी सांगितलं फोन उचलायला. यावरती सायली सांगायला लागते, नाही म्हणजे ना तो फोन ना वाजत होता, बराच वेळ झाला फोन वाजतोय म्हणून मी तो फोन उचलला. मग अश्विन चिडतो आणि खबरदार, पुन्हा जर का माझ्या फोनला हात लावलास ना तर याद राख, असं म्हणत तो आता सायलीला धमकीच देतो. पण सायली विचार करते, काय नक्की आहे हे तन्वी, म्हणजे प्रिया काय सांगत होती की मामा मामी येणार आहेत आणि आधी मला कॉल करायला सांग. असं काय आहे की अश्विन भाऊजींना फोन करून तिला सांगायला लागलं आणि मामा मामींच्या बद्दल बोलायला लागलं. काय नक्की काहीतरी साडतेडं आहे, काहीतरी तिच्या मनात चाललंय, काहीतरी आपल्यापासून लपवलं जाते. आणि तिला त्या दिवशीचं वाक्य आठवतं कल्पनाचं, की या सगळ्याबद्दल सायली अर्जुनला कळता कामा नये. आणि मग मात्र तिच्या डोक्यात 100% खात्री बट की या घरात असं काहीतरी चाललंय जे आपल्यापासून लपवलं चाललंय. पण काय? मग ती आता हे सगळं अर्जुनला सांगण्यासाठी येते. अर्जुन सर, आत्ता ना तन्वीचा म्हणजे प्रियाचा कॉल आला होता आणि अश्विन भाऊजींच्या कॉलवरती, आणि ती काय म्हटली माहिती आहे का. यावरती अर्जुन म्हणतो, काय म्हटली. त्यावरती आता सायली सांगायला लागते, तिने सांगितलं की मामा मामी ज्या वेळेला आमच्या घरी येणार आहेत ना, त्यावेळेला त्यांची घरी येण्याच्या आधी मला फोन करायला सांग, मला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. अर्जुन अगदी कान टवकारून ऐकत असतो, पण शेवटचं वाक्य ऐकल्यावरती अर्जुन म्हणतो, हत्तीच्या, एवढंच बोलले ना, मग यात काय मोठं. यावरती सायली म्हणते, सर असं काय करताय, तुम्हाला काही वेगळं नाही का वाटत. त्यांनी हे सगळं सांगायला अश्विन भाऊजींना का कॉल केला. आणि त्या दिवशी आईंचं वाक्य हे होतं की म्हणजे आईंनी सांगितलं होतं की अर्जुन सायलीला कळता कामा नाही. मग असं काय सत्य होतं आपल्यापासून लपवायचं. यावरती अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, तुमची ही गोष्ट बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय, पण जाऊ दे ना, आपण या गोष्टीचा इतका विचार नको करूया. आपल्या पुढे पुढचे प्रॉब्लेम आहेत. मधुभाऊंच्या केसचा विचार करायचा आहे, त्या केसच्या संदर्भात क्लू शोधायचे आहेत आणि तुम्ही काही काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. असं म्हणत अर्जुन सायलीला समजावतो, पण सायलीच्या डोक्यातून हा विषय जाता जात नसतो. प्रियाने कॉल का केला होता आणि काहीतरी गुपित दडलंय, हे सगळं सत्य शोधायला पाहिजे. पण अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये डोक्यातून या गोष्टी काढून टाका असं सांगायला लागतो. मग सायली किचनमध्ये येते. किचनमध्ये आल्यावरती ती ही सगळी लगबग ह्या लोकांची पाहत असते. आता प्रतिमा, कल्पना आणि आता इकडे प्रताप हे दोघं जण खाली आलेले असतात. कल्पना प्रताप खाली येत असतात आणि ते दोघं जण बोलत असतात. पूर्णाजीच्या रूममध्ये जातात. अश्विन तिकडून येतो, तो पूर्णाजीच्या रूममध्ये जातो. काहीतरी लगबग चालू असते आणि त्यावेळेला मग आता सायली विमलला म्हणते, विमलताई घरामध्ये काहीतरी चालू आहे ना. विमल म्हणते, हो घरात काहीतरी चालू आहे, म्हणजे आपण बर्थडेला कसं सरप्राईज वगैरे काहीतरी देतो, तशाच प्रकारचं काहीतरी चालू आहे. म्हणजे आता सरप्राईज देण्याचंच काम चालू आहे. त्यामुळे मला सुद्धा माहित नाही की घरात काय चाललंय ते, पण काहीतरी आहे. विमलला सुद्धा कुणकुण लागलेली असते की विमल पासून सुद्धा लपवून काहीतरी केलं जाते. असं म्हटल्यावरती मग आता सायली म्हणते, हो पण काय चाललंय काही कळतच नाहीये. त्या दोघींना पण हे माहित नसतं. मुद्दाम विमलला पण सांगितलं गेलेलं नसतं, कारण विमलला कळलं तर सायलीला कळणार ही गोष्ट 100% असते. सायली आता या गोष्टीमध्ये विचार करत असते, काय असेल की जे प्रियाच्या घरी हे लोक निघालेत पण आता मला सांगत नाहीयेत. तोपर्यंत आता कल्पना प्रताप पूर्णाईकडे येतात. पूर्णाई असं म्हटल्यावर ती पूर्णाई म्हणते, निघायचं का. यावरती मग आता कल्पना सांगते, हो अश्विन आला ना की लगेचच निघूया. यावरती प्रताप म्हणतो, हो आणि कल्पनाने ऑनलाईन ऑर्डर केलेली आहे ओटीचं सामान, ते येईलच, मग आपण निघूया. अशी ह्या दोघांची चर्चा चालू असताना विमल तिकडे कॉफी घेऊन येते. जेव्हा विमल कॉफी घेऊन येते आणि त्याच वेळेला आता इकडे विमलने नॉक न करता आल्यामुळे तिला काहीतरी ऐकेल का किंवा तिने काही ऐकलं असेल का
असं आता या लोकांच्या मनामध्ये विचार येतो आणि बिचाऱ्या विमलवरती चांगलाच ओरडा पडतो. आतापर्यंत कधीही विमलला परक न मानणारी कल्पना अचानकपणे बोलते, विमल काय चाललंय तुझं? तू का इकडे अशी अचानकपणे आलीस? नॉक न करता येण्याचं कारण काय तुला? तुला साधे बेसिक मॅनर्स कळत नाहीत का? घरातली लोक बोलत असताना नॉक करून यायचं. यावरती विमलला खूप वाईट वाटतं. आतापर्यंत कल्पनाने तिला अशी वागणूक कधीच आयुष्यात दिलेली नसते आणि अचानकपणे कल्पनाच्या या वागणुकीमुळे विमलच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि ती सांगायला लागते, वहिनी नाही, मी इथे काही ऐकायला नाही आलेली आहे, की मी या सगळ्यामध्ये फक्त तुम्हाला कॉफी द्यायला आलेले आहे. मी कॉफी देणार होते आणि इथून निघून जाणार होते. मी काय इथे तुमचं बोलणं ऐकत थांबीन? नाही नाही असं म्हणत विमल तिकडून निघते. तिला खूप वाईट वाटतं. त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते, खरं सांगू का, तर विमलला हे बोलणं गरजेचं होतं. कारण विमलने जर का काही ऐकलं ना, तर या सगळ्यामध्ये ती जाऊन सायली अर्जुनला सांगेल आणि हे आपल्याला गुपित ठेवायलाच पाहिजे. यावरती कल्पना म्हणते, त्याच कारणासाठी मी विमलला ओरडलेले आहे. आणि आता त्यावरती पूर्णाई म्हणते, ते सगळं जाऊ दे, निघायचं का आपण? यावरती कल्पना म्हणते, मला अजून एक टेन्शन वाटते. पूर्णाई म्हणते, मला पण टेन्शन वाटते की रविराज या सगळ्यावरती काय रिॲक्ट करतील. यावरती कल्पना म्हणते, आपण आधी प्रतिमाला तर मनवूया. प्रतिमा या सगळ्यामध्ये आता काय विचार करते हे आधी बघूया आणि त्यानंतर ठरवूया. पूर्णाई म्हणते, पण प्रतिमा या सायली अर्जुनच्या डोक्यानंतर नाही ना चालणार. यावरती कल्पना म्हणते, आपण ना डायरेक्ट तिकडे जाऊया आणि विषय काढूया. मला नाही वाटत की स्वतःच्या मुलीच्या बद्दल कल्पना असं काही विचार करेल. त्यामुळे आता ओटी आली, अश्विन निघाला की आपण लगेचच निघूया. असं म्हणत ऑनलाईन जे काही सामान मागवलेलं असतं त्याची आता वाट पाहत तिघजण असतात. बराच उशीर ऑनलाईन सामान काही येत नाही. तोपर्यंत इकडे सायलीच्या डोक्यामध्ये चालू असतं, काय नक्की चाललंय? अश्विन भाऊजींची लगबग चालले, इकडे घरच्यांची लगबग चालले, नक्की काय चाललंय? म्हणून आता सायली इकडून तिकडून पाहत असते. तोपर्यंत अश्विन आता पूर्णाजीच्या रूममध्ये येतो आणि चला निघायचं ना आपण. यावर ते अश्विन सांगायला लागतो, आत्ताच मला तन्वीचा कॉल आला होता. तन्वीने मला सांगितलंय की निघण्याच्या आधी मामा मामींना मला कॉल करायला सांग, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. कल्पना म्हणते, असं काय तिला बोलायचंय? आता आपण निघालेलोच आहोत, तिकडे जाऊन बोलणारच आहोत, मग तिला आमच्याशी काय बोलायचं आहे? त्यावरती प्रताप म्हणतो, असेल काही तिचं सिक्रेट. यावरती मग आता अश्विन म्हणतो, चला निघायचं ना आपण. यावरती आता प्रताप सांगायला लागतो, अरे हो, पण ते ओटीचं सामान जरा येते ना, म्हणून आपण थांबलेलो आहोत. हे सगळं चालू असताना मग आता सायली आपल्या रूममध्ये येते. जेव्हा सायली रूममध्ये येते, तिच्या डोक्यामध्ये सतत हेच विचार चालू असतात की घरच्यांचं काय चाललंय, घरचे या सगळ्यामध्ये काय विचार करतायत, हे सतत तिच्या डोक्यात चालू असतं. आणि तोच विचार ती करत असताना रूममध्ये आल्यावरती पाहते तर काय, सगळे गुंतागुंतीचे दोरे आता इकडे तिकडे अस्ताव्यस्त पसरलेले असतात. मग आता सायली ते दोरे उचलते, पाहते तर काय, त्या दोरे सगळे जोडले गेलेले असतात. ते म्हणजे बोर्डवरती लावलेल्या 4 फोटोला. बोर्डवरती अर्जुनने 4 फोटो लावलेले असतात आणि ते 4 फोटो असतात महिपत. इकडे एक फोटो असतो महिपतचा, दुसरा फोटो असतो साक्षीचा, तिसरा विलासचा आणि चौथा प्रियाचा. या चौघांचं काय कनेक्शन आहे या संदर्भातले हे सगळं फोटो लावलेले असतात. आणि तितक्यात सायली येते, अर्जुन सर काय करताय? यावरती अर्जुन म्हणतो, या चौघांचं काय कनेक्शन आहे ना, ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बघ, आधीच्या गोष्टीला, आधीच्या वेळेला प्रिया तुम्हाला म्हणाली तन्वी की मधुभाऊ आउट हाऊसमध्ये आहेत हे कळलंय. तिकडे महिपतला हे सत्य कळलं होतं. महिपतने ताबडतोब त्यांना घ्यायला गेला. या दोघांचं काहीतरी कनेक्शन आहे, बरोबर आहे. प्रिया साक्षीच्या बाजूने साक्ष देते आहे आणि मधुभाऊंनी खून केला असं म्हणते आहे. म्हणजे प्रिया आणि साक्षीचं कनेक्शन आहे, बरोबर आहे. विलासला प्रिया आश्रमामधून घेऊन आली आणि विलासला सोडवण्यासाठी महिपतने बेल दिली. म्हणजे त्या दोघांचं, तिघांचं काही कनेक्शन आहे. या चौघांचं काहीतरी कनेक्शन आहे आणि हे चौघ जण एकमेकांशी जोडलेले गेलेले आहेत. या चौघांचे हे धागे जे जोडलेले आहेत ना, ते खूप गुंतागुंतीचे झालेले आहेत. काहीही करून या चौघांना आपल्याला या सगळ्यामधून सोडवायला पाहिजे. यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, हो, हे गुंतागुंतीचे धागे तर सोडवायला पाहिजेतच, पण सगळ्यात महत्वाचा धागा सध्या आपल्या घरामध्ये घुमतोय, ते म्हणजे आता घरचे प्रतिमा आत्यांना जाऊन काय सांगणार आहेत. माझ्या डोक्यातून जाता जाता हा विचार जातच नाहीये. असं म्हणत आता दोघे जण पुन्हा त्याच मुद्द्यावरती येतात.
आता सायलीच्या डोक्यात युक्ती येते. इकडे प्रिया विचार करत असते, हे किल्लेदार आणि सुभेदार सगळे डोक्यावरती पडलेत. आता जर का लवकरात लवकर अश्विनचं आणि माझं लग्न नाही झालं तर महिपत शिकरे हा मला आता पूर्णपणे मारून टाकेल. कुठे राहिलेत हे सुभेदार? नाही नाही, मला लवकरात लवकर या लग्नासाठी काही ना काहीतरी हे करायला पाहिजे, नाहीतर माझं काही खरं नाही, असं म्हणत प्रिया पॅनिक झालेली असते. आणि तोपर्यंत इकडे आता सायली सांगत असते, अर्जुन सर एक गोष्ट सांगू का, या सगळ्यामध्ये घरच्यांचं काय चाललंय हे सांगू शकणारी एक व्यक्ती आहे आणि ती म्हणजे प्रतिमा. मी ताबडतोब प्रतिमा आत्याला कॉल करते, असं म्हणत सायली आता प्रतिमाला कॉल करते आणि हॅलो प्रतिमा आत्या, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे. प्रतिमा म्हणते बोल ना सायली. सायली सांगते, प्रतिमा आत्या आज घरचे तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायला येत आहेत. काय बोलायचं आहे? आणि त्या दिवशी मी एक वाक्य ऐकलं की सायली अर्जुनपासून हे लपवून ठेवायला पाहिजे, सायली अर्जुनला हे कळायला ना पाहिजे. असं काय चाललंय घरामध्ये? यावरती प्रतिमा म्हणते, काय बोलतेस? मला भेटायला येत आहेत? नाही नाही सायली, मला या सगळ्याबद्दल काहीच माहित नाहीये. घरचे मला भेटायला येत आहेत? अगं तू सांगतेस ना आत्ता, तेव्हा मला कळलं. येत आहेत तर चांगलीच गोष्ट आहे. आणि तुझ्यापासून काही लपवाछपवीचं नसेल ग. आणि तसंही तुझ्यापासून काही लपवाछपवीचं असेल ना तर हे लोक गेले ना की मी तुला नक्की कॉल करेन, तू काळजी करू नकोस. प्रतिमाने एका आईचं कर्तव्य अचूक पार पाडलेलं असतं आणि तिने सायलीला या सगळ्यामध्ये इथे काय घडतंय हे सांगण्याचं वचन दिलेलं असतं. सायली फोन ठेवते आणि ती सांगते, अर्जुन सर या सगळ्याबद्दल प्रतिमा आत्यांना सुद्धा काही माहीत नाहीये. बघूया आता हे लोक निघून गेले ना की प्रतिमा आत्या मला फोन करून जे काही तिकडे घडणार आहे ना त्याबद्दल सांगणार आहे. तोपर्यंत आता इकडे सायलीच्या हातामध्ये खूप मोठा क्लूच लागतो. जे ओटी मागवली असते ती ओटीला यायला उशीर होतो, त्यामुळे आता इकडे सायलीच्या हातामध्ये ते पार्सल येतं. आणि ते माणूस जेव्हा पार्सल घेऊन येतो तेव्हा त्याच्यावरती पाणी सांडतं. सायली म्हणते, दादा तुम्हाला खात्री आहे हे पार्सल इथलंच आहे? तो म्हणतो, हो हे पार्सल मला इथेच डिलिव्हर करायला सांगितलं होतं. सायली मग ते पार्सल घेते, त्याच्यावर जो पाणी पुसते आणि त्याच्यावरती काय लिहिलंय हे पाहते. प्रिया हे नाव थोडंसं पुसट, म्हणजे तन्वी हे नाव थोडंसं पुसट झालेलं असतं. तोपर्यंत इकडे आता पूर्णाजी येते आणि प्रतिमा, आम्ही तुझ्याकडे काहीतरी मागायला आलेलो आहोत, म्हणजे आम्हाला तुझी परवानगी पाहिजे. प्रतिमा म्हणते, परवानगी? कसली परवानगी? यावरती पूर्णाजी म्हणते, आम्ही तुझ्या तन्वीचा हात मागायला आलोय आमच्या अश्विनसाठी. तू या लग्नाला होकार दे आणि हे लग्न धूमधडाक्यात होऊ दे. आता इकडे प्रतिमाला धक्काच बसतो. प्रतिमा या सगळ्यावरती काय उत्तर देणार? रविराज या सगळ्यावरती तयार होणार का? आणि हे लग्न थांबवण्यामध्ये सायली यशस्वी होणार का? हे येणाऱ्या भागातच